केलं राहुल गांधींनी आज वोट चोरीचा आरोप केला होता, त्याच्यानंतर आज वोट अधिकार यात्रा सुरू केलेली आहे. बघा असं आहे, राहुल गांधींना निवडणूक आयोग बोलवतात, चर्चा करण्याकरता बोलवतात, तिथे ते जात नाही आणि कुठेतरी देशातील जनतेचा दिशाभूल करण्याचं काम ते करतात. 2014 ते 2024पर्यंत त्यांनी EVMवरती बोट दाखवलं, EVMवरती दोष सगळ्या स्वतःच्या हरण्याचं खापर ते EVMवर फोडलं. 2024 ते 2034 स्वतःच्या हरण्याचं खापर हे निवडणूक आयोगावर फोडतील आणि 2034 ते 2044 आणखीन काहीतरी नवीन मुद्दा ते आणतील आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी 2034पर्यंत आराम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. 34 नाही 2044पर्यंत 2047पर्यंत काँग्रेस पक्षाने राहुल गांधींनी सत्तेच्या बाहेर राहण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि या प्रकारचे त्यांनी प्रत्येक 10 वर्षाचे त्यांनी काय आरोप सरकारवर करायचे हे ठरवलेलं आहे. जरांगे यांनी 29 तारखेला पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. मनोज जरांगे यांनी माहितीने आम्हाला धोका दिला असं म्हटलं त्यांनी. बघा असं आहे की मी मागे सांगितलं होतं की जसं पावसाळा आला की मेंढकं बाहेर निघतात, तसं निवडणुका आले की मनोज जरांगे पाटील बाहेर निघतात आणि म्हणून मनोज जरांगे पाटीलांना खूप काही सिरियस घेण्याची गरज नाही. त्यांना मराठ्यांना जर खरं आरक्षण पाहिजे तर जे माननीय फडणवीस साहेबांनी जे EWSमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे कबूल केलं आहे, त्या EWSचे आरक्षण जर त्यांनी घेतलं तर मोठ्या संख्येत मराठा युवकांना रोजगार मिळणार, सरकारी नोकऱ्या मिळणार, अनेक योजना सरकारच्या मिळणार. मला असं वाटतं मनोज जरांगे पाटलांनी हे हट्टीपणा सोडला पाहिजे आणि EWSमध्ये मराठा समाजाच्या युवकांना आरक्षणासाठी प्रोत्साहन दिलं गेलं. राहुल गांधींनी आज ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.